विद्यार्थी मित्रांनो, मराठी ग्रामर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठीची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी भाषेतील एक कविता आणि व्याकरण या चॅनलवरून आपणाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे। आज आपणापुढे इयत्ता 6वी ची प्रार्थना भारत माता या कवितेचा आपण परिचय करून घेणार आहोत। भारत माता, आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो। आपल्या मातृभूमीला आपण भारत मातेचं स्थान देतो। जन्म देती आई जितकी आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे, तितकीच आपण ज्या भूमीवर राहतो, खेळतो, लहानाचे मोठे होतो, आपलं करिअर, आपलं अस्तित्व, आपली स्वप्न ज्या मातीमध्ये आपण साकार करतो, अशा भारत मातेचं वर्णन कवी शांता शेळके यांनी या कवितेत केलं आहे। हे बघा, आपला एक देश असा आहे की तो आपल्या देशाला माता म्हणतो। भारत माता पाकिस्तान, अमेरिका, चीन, रशिया या देशांना कोणी माता म्हणतं का? विचार करा। विनोदाने म्हटलं जातं, कोणी मावशीही म्हणत नाही, पण आपण माता म्हणतो। आणि या मातीमध्ये, या देशामध्ये राहणारी जी अनेक धर्म, पंथ, जात तिची माणसं आहेत, ती ह्या मातीची, ह्या देशाची मुलं आहेत। अशा पद्धतीने एकोप्याचं वातावरण आपल्या देशामध्ये असतं। त्याचं सुंदर वर्णन या कवितेत केलेलं आहे। प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले। रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येतील ही सर्व फुले। कवयित्री सांगतात, प्रियतम अमुची भारत माता, भारत माता ही आम्हाला प्रिय आहे, आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे। जशी आपली आई एखाद्या छोट्या मुलाला प्रिय असते, तशी आमची माता ही भारत माता आहे आणि ती आम्हाला प्रिय आहे आणि आम्ही सारी तिची मुलं आहोत। आमचा रंग वेगळा आहे। बघा, याचं उदाहरण देताना त्याने एका बगीचाचं उदाहरण दिलंय। आपल्याला समजून सांगण्यासाठी एका बागेचं उदाहरण दिलं आहे। उदाहरणार्थ, एखाद्या बागेमध्ये विविध प्रकारची फुलं फुलतात। काही फुलं काटेरी असतात, गुलाबासारखी, काही मोगऱ्यासारखी फुलं असतात, सुगंध देणारी, काही फुलं बिनवासाची असतात, शोभेसाठी असलेली। तरी सुद्धा ती फुलं त्या बागेचं, त्या बगीचाचं सौंदर्य वाढवत असतात। कवयित्री सांगतायत की अतिशय सोप्या भाषेत भारत माता आहे आणि जणू काय हा देश म्हणजे एक गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये ची जी विविध माणसं आहेत, ही वेगवेगळी जणू काही फुलं फुललेली आहेत। बघा, रंग वेगळे, गंध वेगळे, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे। गंध म्हणजे वास, स्मेल, प्रत्येकाचा वास वेगळा आहे। तरी सुद्धा ती सर्व फुले त्या बागेमध्ये फुलतात। याचा मागचा अर्थ काय समजायचा की आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, विविध कपडे परिधान करतात, विविध भाषा बोलतात, विविध प्रांतामध्ये राहतात, वेगवेगळे सण साजरे करतात। तरी सुद्धा आम्ही सगळे भारतीय आहोत, भारतीय बांधव आहोत। हे कविता या कडव्यामधून आपल्याला सांगायचे। दुसऱ्या कडव्यामध्ये कविता, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते। बघा, कवीला आणखी काय आवडतं की आम्हाला आमच्या देशाची जी माती आहे ही अतिशय प्रिय आहे, आम्ही या मातीशी प्रामाणिक राहणार आहोत। बघा, अतिशय आपण कितीही मोठं झालो तरी आपल्या मातृभूमीशी, मातीशी, जमिनीशी आपलं नातं असणं गरजेचं आहे। या ठिकाणचं जे पाणी वाहतं, नदी वाहते, नदी सर्वांची तहान भागवते, ते सुद्धा आम्हाला खूप आवडतं। प्रिय कर हा डुलणारी शेते, प्रिय कर ही डुलणारी शेते। अशा या सुंदर काळ्याभोर मातीमध्ये
झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये सुंदर असं पीक येतं आणि ते पीक ते शेतामध्ये असं डुलत असतं. ते डुलणारं पीक पाहण्यामध्ये सुद्धा खूप आनंद आहे. प्रिय हे वारे सळसळते. आणि अशा सुंदर अशा तयार झालेल्या शेतामध्ये जेव्हा सायंकाळी वाऱ्याची अशी झुळूक येते तेव्हा त्या वाऱ्याचा आवाज त्या गवताच्या पातीबरोबर सळसळणं हेही एक आनंद देणारं असतं, असं कवयित्रीला या कवितेमध्ये म्हणायचे. प्रियतम अमुचा धवल हिमालय. बघा असं म्हटलं जातं की भारत माता जे आईचं स्वरूप दिलंय तर त्याचं मस्तक म्हणजे हिमालय, हात म्हणजे नद्या, अशा प्रकारे तिचं वर्णन केलं जातं. प्रियतम अमुचा धवल हिमालय. धवलाचा अर्थ आहे सफेद, शुभ्र, पांढरा. बघा हिमालय शुभ्र पांढरा आहे. का पांढरा आहे? कारण हिमालयात सदाच बर्फाच्छादित असतो, थंड प्रदेशात असतो, तिथे बर्फ पडतं आणि बर्फ कसं असतं? सफेद. बर्फाचा कलर म्हणजे धवल म्हणजे सफेद, पूर्णतः बर्फाच्छादित असा हिमालय आमचा जणू काय मस्तक स्थानी आहे. बघे भिडाया जो गगना. तो इतका उंच उत्तुंग आहे असं वाटतं तो जाऊन आकाशाला गवसणी घालतोय, आकाशाला टेकतोय. गगन, गगन म्हणजे आकाश, अंबर. म्हणजे इतका उंच असा उत्तुंग असा हिमालय पर्वत हे आमचं अभिमानाचं, मानाचं, सन्मानाचं स्थान आहे. प्रियतम अमुची सह्य विंध्य हे प्रियतम अमु या गंगा यमुना. नुसतं हिमालयच आम्हाला प्रिय नाहीये तर आम्हाला सह्याद्री पर्वत, सह्य म्हणजे सह्याद्री, विंध्य म्हणजे विंध्य पर्वत, जे दक्षिण पश्चिम रांगांमध्ये वसलेले सह्य आणि विंध्य पर्वत आहेत, हे पर्वतही आम्हाला प्रिय आहेत. प्रियतम या गंगा यमुना. आणि या देशामध्ये वाहणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्या सुद्धा आम्हाला अतिशय प्रिय आहेत. कारण या गंगा यमुनांच्या खोऱ्यामध्ये सुपीक अशा धान्य पिकतं. लोकांना पिण्यासाठी पाण्याची गरज आहे, ही या नद्यांतून पूर्ण होते. अशा ह्या पवित्र गंगा नदी, जमुना नदी ना आम्हाला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहेत. असा आमचा भारत देश, ज्यामध्ये हिमालय बसला आहे, ज्यामध्ये सह्य विंध्य पर्वत आहेत, ज्यामध्ये गंगा यमुना वाहत आहेत, ज्याचं निसर्ग सौंदर्य अपाट आहे, मन प्रसन्न करतं, मानसिक शांतता मिळते, अशी आमची भारत माता आम्हाला प्रिय आहे. मानव सारे समान असती, शिकवण ही जगता दिली. अतिशय महत्वाचं वाक्य या ठिकाणी शांताबाईंनी सांगितलंय. मानव सारे समान असती. आमच्या देशामध्ये आम्ही जातीभेद, वर्णभेद, पंथभेद असं मानत नाही. सगळे मानव, सगळे मनुष्य, सगळी जात सारख्याच आहेत. ही शिकवण ही आम्ही जगाला दिलेली आहे. कारण का की आम्ही इतक्या जाती धर्माचे 18 पगड जाती असं वर्णन केलं जातं. इतके लोक या देशामध्ये राहतो. कसे राहतो? गुण्या गोविंदाने राहतो, आपलेपणाने राहतो. बाकीच्या देशांमध्ये बघितलात तर एकच धर्म आपल्याला पाहायला मिळेल, पण आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक आपण राहतो. म्हणून आपण सांगितलंय की मनुष्य जात ही एकच आहे. या मातीची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. पुढे सांगितलं की ह्या भारत मातेची मुलं ही अतिशय कर्तृत्ववान आहेत, अतिशय सद्गुणी आहेत, गुणाने परिपूर्ण अशी आहेत. आणि ही सर्व मुले आपल्या कर्तृत्वाने काय झाले? जगामध्ये प्रिय झालेले, जगामध्ये नाव काढलेले आहे त्यांनी. प्रियतम अमुची भारत माता
वंदन आम्ही तिला करू. आणि अशी भारत माता ही आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. तिला आम्ही वंदन म्हणजे नमस्कार, प्रणाम, आम्ही तिला प्रणाम करू. या मातीची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. या भारत मातेची आम्ही लाडकी, लाडले अशी मुलं आहोत आणि तिचा अपमान आम्ही कधीही होऊ देणार नाही. तिचा ध्वज सतत आम्ही फडकत ठेवू आणि विजय पताका चौफेर करू. जगामध्ये आमच्या देशाला आम्ही उच्च स्थानावर नेण्याचा सदैव प्रयत्न करू. सदा तिचा ध्वज म्हणजे पताका उंच फडकवण्याचं काम हे भारतवासियांचं, भारतातील नागरिकांचं आणि ह्या नवीन पिढीचं आद्य कर्तव्य आहे, असं शांताबाई अतिशय सुंदर याच्यामध्ये आपल्याला सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता नीट वाचा आणि मनापासून वाचा आणि ती जगायला शिका. तरच खऱ्या अर्थाने तुम्ही ही कविता वाचलेत याचं सार्थक होईल. बघा, एकदा जोरात आणि अभिमानाने म्हणता आली पाहिजे. प्रियतम आमची भारत माता, आम्ही चारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथील सर्व फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रिय करही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे बिडाया जो गगनाला. प्रियतम अमुचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा यमुना. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. या मातीची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातीची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. सदा तिचा ध्वज उंच धरू. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथील सर्व फुले. वंदे मातरम. भारत माता की जय.